रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. कंठ शीतळ जपता शूळपाणी. कंठी जपता शूळपाणी. राम जपे अविनाश भवानी. राम जपे अविनाश भवानी. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. नाम जप बीज मंत्र नळा. राम जपे मंत्र नळा. सिंधू तरती ज्याच्या प्रतापे शिळा. सिंधू तरती ज्याच्या प्रतापे शिळा. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. नाम जप जीवन मुनी जना. 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 कया स्वामी रघुनंदना. तुकया स्वामी रघुनंदना. तुकया स्वामी रघुनंदना. तुकया स्वामी रघुनंदना. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे रघुराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. राम हरे महाराज हरे. तारक
मंत्र श्रवण काशी तारक मंत्र श्रवण काशी नाम जपता वाल्मीक ऋषी नाम जपता वाल्मीक ऋषी राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे
तुकाराम तुकाराम श्री 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 तुकाराम तू सुखमय पवना रामा लोकत्रय जीवना श्री तुकाराय आनंद तरुवदना श्री तुकारामा ब्रह्म सुख भुवना श्री तुकारामा श्रीरंगा सुरंगा श्री तुकारामा रूढयोग तुरंगा श्री तुकारामा रिपुमनी कुरंगा श्री तुकारामा महानंद तरंगा श्री तुकारामा अदृश्य निगमा श्री तुकारामा आकळ आगमा श्री तुकारामा भावुक सुयमा श्री तुकारामा मोहजाल निर्गमा तुकारामा सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकारामा मूर्तिमंत धर्मा श्री तुकारामा प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकारामा तू विरहित कर्मा श्री तुकारामा कल्पद्रुम कामा श्री तुकारामा सुमंगल धामा श्री तुकारामा तपस्विल लामा श्री तुकारामा महाविवेक ग्रामा श्री तुकारामा विकसित जग पद्मा श्री तुकारामा महाकौतुक सद्मा श्री तुकारामा दीनदायक पद्मा श्री तुकारामा ज्ञानबोध विद्मा श्री तुकारामा वाकळीत कळा श्री तुकारामा महाभक्ती भूपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा श्री तुकारामा तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु नमो सद्गुरु तुकया या ज्ञानदीपा नमो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यस्य ज्ञानदया सिन्धोः प्रगादस्यानघा गुणाः सेव्यतामक्षयो धीराः सश्रिये मृताय च सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं शैवासमुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटवा कर्तेति नैयायिकाः अर्हन्नित्य इति जैनशासनरताः कर्मेति मीमांसकाः सोऽयं विधातु वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो हरिः 800 अभंग नंबर माझ्याकडे वेगळे नंबर आहेत, तुमच्याकडे वेगळे नंबर आहेत, तर तुमचे नंबर सांगा फक्त ते. संदीप महाराज नंबर किती आहे? अभंग निजदास उभा तात्काळ पायापे. अभंग क्रमांक 3852 3852. थोडक्यात प्रस्तावना करायची अशी की या मृत्यूलोकामध्ये देव अवताराला येतात, संत अवताराला येतात, सामान्य जीव हे जन्माला येतात. देवाचं अवताराला येणं प्रयोजन, संताचं अवताराला येणं प्रयोजन, देवाचं अवताराला येणं प्रयोजन धर्माचं रक्षण करण्यासाठी. चौथा अध्याय बघा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव युगायुगामध्ये अवतीर्ण होतो, तसेच संतसुद्धा अवतीर्ण होतात. तुकाराम महाराजांच्याबद्दल एका पंडिताने असं म्हटलेलं आहे, रक्षणाय धर्मस्य पालनाय श्रुतये पतः हरिभक्तिप्रसाराय स अवतीर्ण महीतले. धर्मस्य रक्षणाय, धर्माच्या रक्षणासाठी. तुकाराम महाराज अभंग आहे, आपल्याला ते प्रमाण माहिती आहे. पालनाय श्रुतये पथः, दुसरं प्रयोजन सांगितलं, हरिभक्तिप्रसाराय स अवतीर्ण महीतले. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. हे संतांचं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हा अभंग पूर्ण पहा. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. पालनाय श्रुतये पतः, पिटुभक्तीचा डांगोरा. पालनाय हरिभक्ती प्रसाराय, पिटुभक्तीचा डांगोरा. कळी काळासी दरारा, तुका मने करा जय जयकार आनंदे. म्हणजे संत हे अवतीर्ण होतात. देवाचं आपल्याला दोन प्रकारचं स्वरूप माहिती आहे, एक निर्गुण निराकार. ते तर आपल्याला दर्शन होणं शक्यच नाही. सगुणाचं सुद्धा आपल्याला दर्शन होत नाही. पण संतांचं दर्शन वाङ्मयातून आपल्याला घडतं.
संत वाङ्मयाचं या ठिकाणी झालेलं सत्र आहे हे जवळजवळ 25वं आहे. तर या सत्रामध्ये अनेक असे वक्ते तयार झाले. त्याचे कारण आपल्याला माहिती आहेत. डॉक्टर साहेबांच्या सानिध्यात राहून या ठिकाणी अनेक वक्ते माझ्या दृष्टोत्पत्तीला आलेत. त्यामध्ये काही वेदांताचं चिंतन सांगणारे आहेत, काही भक्तीचा प्रसार करणारे आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये मला सांगायचं आहे की काही त्यागीसुद्धा आहेत, की मला त्यागी लोकांचा सुद्धा अनुभव आला आहे. परमार्थ हा कधी फलद्रूप होतो? परमार्थ कधी फलद्रूप होत असतो? हा परमार्थ आपण आचरणात आणला तर. परमार्थ हा आचरणाचा आहे, केवळ विचार करून चालणार नाही. तर आचाराला महत्त्व आहे. आचरण नसेल तर काही उपयोग नाही. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आचारहीनं न पुनन्ति वेदाः यद्यप्यधीता स षड्भिरंगैः. वेदाच्या 6 अंगासह ज्याने अध्ययन केलेलं आहे पण त्याचं आचरण चांगलं नसेल तर त्याला वेद देखील पवित्र करू शकत नाही. म्हणून आपल्या परमार्थामध्ये आचरणाला महत्त्व आहे. आचरण म्हणजे का? आ म्हणजे पासून पर्यंत, शेवटपर्यंत त्या व्यक्तीचं जीवन हे परमार्थ मार्गानेच व्यतीत असावं आणि प्रतिदिन त्या व्यक्तीकडून मी जीवनामध्ये काय मिळवलंय, मला काय मिळवायचं आहे असा विचार करावा. प्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मनः किन्नु मे पशुभिः तुल्यं किन्नु सत्पुरुषैरिति. प्रत्यहं प्रतिवेक्षेत, प्रति अहम म्हणजे दररोज माणसाने झोपताना असं चिंतन करावं, माझ्याकडून किती सत्कर्म घडलेत आणि माझ्याकडून दुष्कर्म किती घडलेत, असा दररोज देवाजवळ आपण हिशेब द्यायचा. असं करत असताना थोडक्यात आपली दैनंदिनी झाली. ती दैनंदिनी काही लोक लिहितात आणि झोपताना सुद्धा आपण अशी दैनंदिनी जर केली तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्यात परिवर्तन झालेलंच आहे, पण परिणाम असा आहे की बाहेरचं वातावरण आहे हे आज फार खराब आहे. बाहेरच्या वातावरणाचा विचार केला तर त्याच्या माणसावर वाईटाचा लगेच परिणाम होत असतो, चांगल्याचा परिणाम हा होत नाही. चांगलं हे आचरणात आणायला अवघड आहे, वाईटाची सवय लावायचं लागत नाही. व्यसनी माणसाला व्यसनाचं काहीतरी आमंत्रण द्यावं लागतं. एक व्यसनी त्याला भेटलं की लागलीच त्याला सवय. पण परमार्थाचं व्यसन हे लागलं पाहिजे आपल्याला. व्यसनानि बहुनी संती हरिपाद सेवनम व्यसनम विद्याभ्यसनम व्यसनम व्यसनद्वयम व्यसनम. पुष्कळ व्यसन आहेत, त्यापैकी विद्याभ्यसनम, विद्येचं आपल्याला व्यसन असावं. व्यसन म्हणजे छंद, आवड, रुची, गोडी. विद्या संपादन करण्यासाठी आपण अनेक लोकांचे प्रमाण ऐकलेत. ते विद्यार्थ्याचं लक्षण सांगितलंय ते तसे शिक्षकाचे सुद्धा लक्षण असतात. तर थोडक्यामध्ये आपल्याला जी व्यसनं आहेत ती व्यसनं लोकांचं कल्याण करणारे असतील अशी व्यसनं करावी. आपलं हित ज्यात असेल असं हित आपण व्यसन करावं. व्यसन म्हणजे व्यसन, विद्याभ्यसनम व्यसनम आणि शेवटचं महत्त्वाचं हरिपाद सेवनम व्यसनम. भगवत भक्तीचं व्यसन फार महत्त्वाचं आहे. भगवत भक्तीचं व्यसन असेल तर त्या भक्ताला भगवंत काहीही कमी पडू देत नाही. त्या भक्ताने फक्त देवाचं म्हणावं. त्या भक्ताने मी देवाचा आहे म्हणून तो भगवान त्या भक्ताची सगळ्या प्रकारची सेवा करतो. अन्नाच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवाः यौसौ विश्वंभरो देवो स भक्तान किमुपेक्षते. नको चिंता करू वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. माणसाने जो भक्त झालाय खरा भक्त तो कशाची चिंता करत नाही, त्याला कशाची चिंता वाटत नाही. आणि ही भक्ती जर आहे, ही भक्ती आपल्या अंगी त्या संतांच्या वचनाद्वारेच आपल्याला ठसवल्या जाणार आहे. संतांच्या वचनावर विश्वास ठेवला तर संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची अक्षरं ही मंत्र आहेत. एक प्रसंग 2 मिनिटात सांगतो. एका गावामध्ये घडलेली घटना आहे. एका व्यक्तीला सर्पदंश झाला.
व्यक्ती भाविक होती, गावातील लोकसुद्धा भाविक होते. त्या व्यक्तीला मारुतीच्या मंदिरावर नेलं आणि हरिपाठ म्हटला. हरिपाठाचं सामर्थ्य आहे. तर याबद्दल आपल्याला बघायचं असेल तर माधव महाराज सुरेश केळकर यांनी हरिपाठाचे चिंतन केलं आहे. त्यांनी सदाचार मकरंद नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये श्लोक आहेत, दैनंदिनी आहे आणि गीतेबद्दल सुद्धा चिंतन. कुठला अध्याय, कोणता श्लोक, किती वेळा म्हटलं असताना आपल्याला त्याचं फलित किती दिवसात मिळते, हे सुद्धा त्यांनी त्या सदाचार मकरंदामध्ये उल्लेख केले आहे. तसंच गाथेचा अभ्यास त्यांनी केला आणि गाथा नवनीत नावाचं एक मोठं बृहत पुस्तक त्यांनी त्यावेळी काढलं होतं. म्हणजे हे संस्थेचे निष्ठावंत विद्यार्थी, बंकट स्वामीचे विद्यार्थी असल्यामुळे फार कडक स्वभावाने, पण पारमार्थाच्या दृष्टीने चिकित्सक होते. कुठलीही गोष्ट करताना कशी करायची, काही दिवस त्यांचा माझा संबंध आला आणि ते पुस्तक लिहिताना सुद्धा मला विचारलं याचं नाव काय द्यायचं पुस्तकाला. म्हटलं मला काय कळतं बाबा, आपल्या पुढे तुम्ही जे ठरवाल ते नाव. मग त्यांनी त्या पुस्तकाचं नाव सदाचार मकरंद ठेवलं. त्यांनी एक श्लोक सांगितला म्हणून सांगतो. या देशामध्ये अनायके नवस्तव्यम नवसेत बहुनायके असं त्यांनी सहज सांगितलं होतं. मग आता करावं काय माणसानी, इथं नायक तर भरपूर झालेत. अनायक आहे, जिथं कोणी नायक नाही त्या राज्यात राहू नये. नवसेत बहुनायके, पुष्कळ नायक असतील तिथे राहू नये. आता आपला प्रचार पाहायला मिळतो लोकांचा. मला रोज भरपूर मेसेज येतात, प्रत्येकाला येतात मेसेज, आम्ही या वार्डात उपाय, आम्ही त्या वार्डात उपाय, काही बोर्ड लावले जातात. हे कशासाठी आहे? ही माणसाची जी पैशाची अभिलाषा आहे ते वृद्धिंगत होते. तर आता सहज मी ज्या क्षेत्रात काम केलं त्या क्षेत्रातला थोडासा अनुभव म्हणून, आज आमदार खासदाराचं सर विचार केला वेतनाचा तर 55,000 कोटी रुपये आमदार खासदाराला वर्षातून खर्च केले जातात. काही काम न करता, देश हिताचं काही काम करत नाही आणि तिथं म्हटलं काय शपथ घेतात. शपथ घेताना काय म्हणतात, मी कसा राहिली शपथ, सगळ्यांची पाठ आहे. म्हणून लक्षात ठेवा, आजकाल अशी परिस्थिती निर्माण झाली की पैशाच्या पाठीमागे धावतात. किती पैसा सापडतो या लोकांकडे. अहो पैसे जाळले लोकांनी, काही काही फेकून दिले लोकांनी पैसे. अहो कोरोनाच्या काळात असा प्रसंग घडला, मला ऐकायला मिळालं, एका व्यक्तीने प्रत्येकाला 10,000 रुपये वाटून टाकले. त्यावेळेस पैसे जास्त वाटवता येत नव्हते. मग 10,000 रुपये एका, म्हणजे थोडक्यामध्ये मला सांगायचं, हा पैसा चोरायचा कशासाठी? त्यांना हे कळत नाही. हे अज्ञान आहे त्यांच्याकडे, अज्ञान आहे. पैसा किती लागतो माणसाला, विते एवढे पोट, त्याचं एवढं मोठं बोभाट करतात. पोटासाठी या पोटाकारणे किती किती पांगले झालेत. म्हणून मला सांगायचं आहे, अनायके नवस्तव्यम नवसेत बहुनायके, बालनायके नवस्तव्यम, जिथं नेता बालक असेल तिथं स्त्री नायके नवस्तव्यम. म्हणून थोडक्यात सांगायचं आहे. मग आपण कसं करायचं? आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपले नायक संत आहेत, भगवंत आहे, त्यांच्याकडे आपण पाहून वाटचाल करावी. जीवनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने या देहामध्ये आपल्याला मुक्तीचा सोहळा भोगायचा असेल तर केले होते याचे जन्मे अवघे विठोबाच्या नामे, काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले. अर्थात परमार्थ हा करण्यासाठी देवाने आपल्याला देह दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. गोमटा म्हणजे आपल्याला सगळे इंद्रिय व्यवस्थित आहेत. इंद्रियामध्ये आपल्याकडे क्षमता आहे. आपण डोळ्याने पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, है की नाही, तोंडाने बोलू शकतो, जिभेने चव घेऊ शकतो, पायाने जाऊ शकतो, सगळं आहे. तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे त्याबद्दल, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय. आपल्याला सगळं दिलं आहे, पण आपल्याला त्याची किंमत नाही. येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पाय धीर भजन मार्गी. माणसाने नरदेहाला आल्यानंतर भजन मार्गामध्ये आपण राहावं. म्हणून या ठिकाणी आपण खरोखर भाग्यवान आहोत. आळंदी क्षेत्रात आपण वास्तव्याला आहोत आणि अष्टादशा आपण ऐकतो या ठिकाणी. आणि काही लोक घरूनही ऐकत असतील, पण मला एवढं विशेष वाटते, काही लोक पाय दुखतात तरी खाली बसतात. आता मला वयाच्या मनाने बसायला बाबा देत होते वर, पण मी मागच्या वर्षी सुद्धा सत्र सोडलं नाही. पंढरपूरला जाऊनल्यानंतर मी रोज बसायचं, सगळ्या सत्राला बसत होतो.
कारण आपल्याला आताच होणार, नंतर होणार का? नंतर होणार नाही. परमार्थ हा माणसाला तारून नेणार आहे. परमार्थ केला नाही तर नामासी विमुख तो नर पापिया. म्हणून परमार्थापासून माणसाने कधीही वंचित राहू नये. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपला स्वतःचा उद्धार करायचा असेल तर आपण लोकांकडे न पाहता आपलं स्वतःचं दर्शन घ्यावं. मी कसा आहे आणि माझ्या ठिकाणी असलेले दोष हे कधी जातील, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. म्हणून जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर तो परमार्थात मिळतो. आणि परमार्थात आनंद मिळतो, आपल्याकडून होत नाही साधना. म्हणून या ठिकाणी आलं तरी आपलं मन काही काळ तरी स्थिर राहणार की नाही. बाहेर मन गेल्यानंतर बाहेरच्या जगाकडे पाहून डोळे आपले 80% ज्ञान डोळ्याने ग्रहण करतो मनुष्य. पण डोळ्याने ग्रहण करत असताना चांगलं माणसाला ते पाहावं वाटत नाही, वाईटाकडे लक्ष जातं आणि वाईट डोळ्यात बसतं. तसं देवाचं रूप आपल्या डोळ्यात बसावं. किंवा आपल्याला जगामध्ये असलेल्या व्यक्ती ही भगवत स्वरूप आहेत. हरिदेव जगत जगदेव हरी हरितो जगतो नैभिन्न वपुः इति यस्य मती परमार्थ गतिस्स नरो भवसागर मुद्धरती. किंवा खम वायुमग्निम सलिलम महिंश्च ज्योतिंश सत्व आणि सरित समुद्रादी. म्हणजे सगळं हरीचं शरीर आहे, सगळे हरी रूपाने व्यापक आहेत. ही दृष्टी आपल्याला जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. म्हणजे आपल्याला दृष्टीने भगवंताचं स्वरूप प्राप्त व्हावं, या दृष्टीने आपण ते हे करावं. तर आता आपले अभंग मोठे असले तरी अभंगामध्ये कथा भाग आहेत, तो सांगणार आहे मी. आपले अभंग मोठे आहेत. अभंगाचं चिंतन इथं या भगवंताने केलेल्या लीला आहेत, त्या लीलांचं आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं आहे. भगवंताने गोकुळामध्ये ज्या वेगवेगळ्या लीला केल्यात त्या लीलांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपली वेळ बरोबर 4:30ला संपणार, 4:30 वाजता. कारण आम्ही घड्याळावर काम करणारे माणसं. कधीही मी नोकरीत असताना 1 सेकंदसुद्धा वर्गात उशिरा गेलो नाही, सरांना माहिती आहे. 1 सेकंदसुद्धा मी कुठेही लेट झालेलो नाही. आणि इथेही सुद्धा मी वेळेत हजर झालो. कारण डिसिप्लिन इज सोल ऑफ एज्युकेशन. शिस्त हा शिक्षणाचा आत्मा आहे. आपण काहीतरी शिकलो आहे म्हणून आपल्याला शिस्त लावून घेतली पाहिजे. मी वेळेत या ठिकाणी विषयाची या ठिकाणी परिसमाप्ती करणार आहे. म्हणून भगवंताने ज्या वेगवेगळ्या लीला केल्यात, देवाचा अवतार जो आहे त्या अवतारापैकी बाललीला ज्या आहेत त्या सगळ्या संतांनी बाललीलाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा बाललीलेचा प्रसंग आहे आणि या प्रसंगातील भगवंताने वृंदावनामध्ये केलेल्या जिला गोपाळांबरोबर त्या लीलांचा प्रसंग आहे. या प्रसंगामध्ये थोडक्यामध्ये मला सांगायचं आहे की भगवान हे वृंदावनात त्या ठिकाणी नाना प्रकारच्या क्रीडा करत असताना भगवंताने त्या विद्यार्थ्यांना, आपल्या विद्यार्थी म्हणजे मित्र सवंगडी, या सवंगड्यांना बरोबर घ्यायचं आणि जायचं. पण एक दिवस त्यांनी बलराम दादाला आपल्याबरोबर नेलं नाही. का नेलं नसेल तर भगवंताला पुढची लीला करायची होती, कालियाची लीला करायची होती. भगवंताने बळीराम दादाला नेलं नाही आणि ते यमुनेपर्यंत गेलेत सगळे. गाई गोपाळासह यमुनेपर्यंत पोहोचल्यानंतर यमुना तीरावर असलेलं ते जल आहे, त्या जलाचं प्राशन काही गोपाळांनी केलं आणि काही गाई वत्सांनी केलं. त्याचा परिणाम असा झाला की त्या डोहामध्ये असलेला जो कालिया, त्याचं भयंकर जहाल असणारं विष त्या पाण्यामध्ये मिक्स झालं आणि त्याचा परिणाम ती मृत झालेत. ते मृत झालेले पाहून भगवंताला वाटलं आता काय करावं. भगवंताने दिव्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर ते काय झालेत, जिवंत झालेत. ते जिवंत झालेत. त्याचा प्रभाव असा होता की त्या परिसरातील वृक्ष वगैरे सगळे गवत सगळं जळून भस्म झालं होतं. पण एक झाड, कदंबाचं झाड जे ते तसंच होतं. ते तसं का राहिलंय
त्याचं कारण असं आहे, गरुडाकडून त्या ठिकाणी बसल्यानंतर अमृताचे बिंदू त्या झाडावर पडले. गरुड अमृत का घेऊन आला? तर दक्ष प्रजापती जे आहेत, त्या दक्ष प्रजापतीला अनेक पत्न्या होत्या. त्यापैकी कद्रू आणि विनता या दोघी ज्या आहेत, या दोघी अशा एकांतात बसल्या असताना कद्रू म्हणते, समुद्र मंथनाच्या वेळी जो अश्व बाहेर पडला त्या अश्वाचा रंग सांग कसा आहे? विनता म्हणते तो अश्वाचा रंग पांढरा आहे. कद्रू म्हणते अश्वाचा रंग काळा आहे. दोघींची त्या ठिकाणी वादविवाद चर्चा सुरू झाली असताना विनता ही नम्र होती. तिने सांगितलं, बाबा ऐक ताई, तुला काय माहिती, मोठी होती, तिला फार मानाची होती ती. ती म्हणली, ताई मला एक सांगायचं आहे, घोड्याचा रंग जर पांढरा असेल तर तुला माझं दासी व्हावं लागेल, आणि घोड्याचा रंग काळा असेल तर मी तुझी दासी होईल. मग दोघांचा रंग त्यांनी काय केलं, मग कद्रूने आपले मुलं जे साप आहेत त्या सापांना दोन प्रकारच्या कथा आहेत, ती एकच सांगणार आहे मी. तर सापांना शेपटीला दंश करायला सांगितलं आणि कानाला दंश करायला सांगितलं. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की तो अश्व काळ्या रंगाचा दिसायला लागला. मग ते प्रामाणिक होते. तिने सांगितलं, बाबा मी तुझी दासी बनली आहे. मग किती दिवस दास्यत्व केलं, गरुडासुद्धा दास्यत्व करावं लागलं. मग गरुडाने त्यावेळी काय केलं, गरुडाने सांगितलं, आई, कद्रूला म्हणतो, आई या दास्यत्वातून मुक्त होण्याचा काहीतरी मार्ग असेल तर सांग. ती म्हणते, मार्ग आहे एक, मला अमृत आणून द्यावं लागेल. मग गरुड स्वर्गातून अमृत आणत असताना त्या अमृताचे थेंब तिथं येऊन बसला त्या झाडावर, आणि अमृताचे थेंब तिथं पडलेत. अमृताचे थेंब पडल्यामुळे ते झाड तसंच राहिलं आहे. अशी ही कथा आहे थोडक्यामध्ये. की ते झाड का वाचलं त्याचं कारण, आता हे पुष्कळ कारण आहेत. तो हा कालिया कोण होता, त्या डोहात कसा आला, काय आला, हा विचार आपल्याला करायला वेळ मिळणार नाही. म्हणून थोडक्यामध्ये कालिया त्या ठिकाणी वास्तव्याला राहिला त्याचं 1 मिनिटात कारण सांगतो. कालियाला गरुडाने ज्यावेळी नाग ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जाऊन नागाचा विध्वंस करायला सुरुवात केला. नागाचा विध्वंस केल्यानंतर मग जो हा कालिया जो राहिलाय, या कालियाला सुद्धा गरुडाचे असे नियम होता. तो बकासुराची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. बकासूर काय करायचा की त्या गावातील लोकांना सांगा, मला 1 मनुष्य, 1 पशु, 1 गाडीवर अन्न आणून द्या. तसं या गरुडाने नियम केला. गरुड त्या ठिकाणी जायचा आणि सगळे नाग भक्षण करायचा. नाग भक्षण करत असताना मग त्या लोकांनी संघटना केली आणि सांगितलं, बाबा तुला आम्ही महिन्याला एक नाग देत जाऊ आणि काही अन्न देत जाऊ. तो गरुड ऐकायला तयार नाही. तो म्हणला, मला प्रति दिवसाला 1 द्यावं लागेल, अन्न द्यावं लागेल. असा नियम चालू असताना असा प्रसंग घडला की त्या प्रसंगामध्ये नंबर कालियाचा आला. कालियाचा आल्यानंतर काय झालं, कालिया त्या ठिकाणी युद्ध करायला लागला. तेच त्यांनी भक्षण केलं. जसं बकासुरात भीमान भक्षण केलं होतं त्यापर्यंत त्यांनी भक्षण केलं. भक्षण केल्यानंतर परिस्थिती अशी झाली की मग गरुडाला राग आला, माझंच भक्ष त्यांनी भक्षण केलं आहे म्हणून त्याचं हे झालं. तो पळून तिथं गेला. मग यमुनाच्या डोळ्यात आला. तिथं काय झालं तर यमुना डोळ्यामध्ये आल्यानंतर त्या गरुडाने पूर्वी त्या ठिकाणी राहत असलेले जे एक ऋषी होते, सौरभ नावाचे ऋषी, तर त्या ठिकाणी जे मत्स्य होते ते तपश्चर्या केल्या त्या यमुनेमध्ये. ते मत्स्य या गरुडाने खायला सुरुवात केली आणि मत्स्य खाल्ल्यानंतर त्यांचा मत्स्याचा राजाच त्यांनी भक्षण केला गरुडाने. तो राजा भक्षण केल्यानंतर परिस्थिती काय निर्माण झाली की ते दुःखी झालेत. मग ही त्या ऋषीला गोष्ट सांगितली. ऋषीने सांगितलं, गरुडा तू जर या ठिकाणी आला तर मासे भक्षण केले, तू मरशील. म्हणून त्या शापामुळे त्या ठिकाणी गरुड जात नव्हतं यमुनेच्या डोहामध्ये. थोडक्यामध्ये या ठिकाणी हा जो प्रसंग आहे त्या प्रसंगाचं चिंतन आपण या ठिकाणी सांगितलं. आता आपल्याला अभंगाचा विचार करायचा आहे. अभंग वाचतो मी. निजदास उभा तात्काळ पायापे, स्वामी देखे सरपे वेष्टीला. लहान थोर होती पाळिली अपारे, त्यांच्या दुःखारे निवारली. निघाते आपटी धरोणी घावामधी, एकातेची वधी माथा पाय. एकी जीव दिले येताची त्या धाके,
येतीलती एके काकुळती यथेष्ट बक्षिले पोटधाय वरी तव म्हणे हरी पुरे आता. आता करू काम आलो जयासाठी हरी गाले मिठी काळी यासी. यासी नाथोनिया नाकी दिली दोरी चेंडू भार श्री कमळांचा. चालविला वरी बैसे नारायण गरुडा आलिंगन पवडविले. विसरून पडे सवंगड्या गाई यमुनेच्या डोही लक्ष त्यांचे. त्यांच्या गोष्टी काठी बैसोनी सांगती. बुडाला दाविती एथ हरी हरीचे चिंतन करिता उठा आठव. तुका म्हणे देव आला वरी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. मग भगवंतानी आधीचा प्रसंग आहे. भगवंतानी ज्यावेळी त्या कळंबाच्या झाडावर असलेला जो चेंडू आहे तो काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भगवंताला तो पाण्यातच लीलाच करायची होती. तो पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर भगवंत खाली गेलेत आणि त्याचं कालियाबरोबर युद्ध झालं. ते युद्ध झाल्यानंतर त्या कालियाचे लोक एकत्र आले सगळे नाग आणि भगवंताला त्यांनी वेष्टलंय. भगवंताला सगळ्या बाजूनी घेरलंय. भगवंताला सगळ्या शरीराला त्यांनी वेष्टन केलंय. अशा वेळी भगवंताने आपल्या दासाचा धावा केला म्हणजे गरुडाचा धावा केला. गरुडाचा धावा केल्याबरोबर गरुड त्या ठिकाणी हजर झाला. निजदास उभा तात्काळ पायापे. भगवंतानी धावा केल्याबरोबर गरुड दास त्या ठिकाणी हजर झाला आणि आला तर काय झाला. स्वामी देखे सर्पे वेष्टीला. आपला स्वामी म्हणजे भगवान कृष्ण याच्या सर्व शरीराला सापाने वेढलेला आहे. मग आता ती किती होती. लहान थोरे होती मिळाली अपारे त्यांच्या दुधुक्कारे निवारली. पण आल्याबरोबर तो तसा ससा आला नाही. साधा आला नाही. त्यांनी आल्याबरोबर त्याचा आवाज काढला. बघा एखादा घरावर समजा कोणीतरी येत असेल व्यक्ती तर कुत्रा भुंकतो की नाही. कुत्र्याच्या भुंकण्याने घरातले माणसं सावध होतात. तसं हा गरुडाचा त्या ठिकाणी प्रवेश होता बरोबर त्याचा धुधुकार ऐकल्याबरोबर लहान थोरे होती मिळाली अपारे. पुष्कळ असे लहान होते काही मोठे होते ते एकत्र झालेले त्या धुधुकारामुळे बाजूला सरली काही त्यातली. तर मग निघाते आपटी धरुणी घावामधी एकातेची वधी माथा पाय. मग काय करायचं तो त्याच्यावर प्रहार करू लागला. त्यांना आपटा लागला आणि त्याचा परिणाम काय झाला. एकातेचे वधी एकाला मारतात डोक्यावर पाय देतोय. प्रत्येक शब्दशा अर्थ जास्त आपल्याला घ्यायचा नाही. एकी जीव दिले येताची त्या धाके येतील ती एके काकुळती. एकी जीव दिले एकाने जीव दिले. गरुडाला पाहिल्याबरोबर त्यांनी तत्काळ प्राण सोडलेत आणि त्याच्या धाकामुळे येतील ती एके काकुळती. काहीतरी त्याची काकुळती नको रे बाबा असं करू आम्हाला सोडून दे. पण त्याने तो थांबला नाही. त्यांनी काय केलं बा. यथेष्ट बक्षिले पोट धायवरी तव म्हणे हरी पुरे आता. मग त्या गरुडाने आपलं पोट भरेपर्यंत इच्छा तृप्त होईपर्यंत यथेष्ट म्हणजे इच्छा तृप्त होईपर्यंत त्यांनी ते भक्षण केले आणि भगवंताने त्याच्याकडे अरे बस आता बस झालं पोट भरलं ना आता कामाला लाग. तव म्हणे हरी पुरे आता. मग आता कामाला लाग. काय कर. आता करू काम आलो जयासाठी हरी घाली मिठी काळी अशी. आता आपण ज्या कामासाठी आलो आहे ते काम केलं पाहिजे. नाहीतर मग काय म्हणतील कहाँ गए ते का नाही क्या लाया कुछ नाही. कशासाठी आला होता. तर मग या ठिकाणी ज्या कामासाठी आलोय ते काम करू. जयासाठी आलो ते काम आता करू. ज्या कामासाठी ते काम करू. मग त्यांनी कामाला सुरुवात केली. भगवंतानी काय केलं. कालियाला मिठी मारली. यासीनाथुनिया नाकी दिली दोरी चेंडू भार श्री कमळाचा. त्याला काय केलं. त्याच्यावर भगवंताने नियंत्रण मिळण्यासाठी त्याच्यावर नृत्य केलं. जसं शिवाचं तांडव नृत्य आहे तसं या ठिकाणी नृत्य केलं. त्याच्या नाकामध्ये दोरी ओवली आणि त्याच्या शिरावर उभा राहिलाय. चालविला वरी बैसे नारायण गरुडा आलिंगन बवडविले. मग आता त्याच्यावर बसला देव आणि गरुडा आलिंगन दिलं. देव वर आला. गरुडाची बोलवणूक केली. गरुडा तिथून सुटका दिली आहे. विसरून पडे सवंगड्या गाई यमुनेच्या डोही लक्ष त्यांचे.
पण जे यमुनेच्या तीरावर बसले होते त्यांना कृष्णाचा विसर पडला नाही. ज्यांचं लक्ष यमुनेच्या डोहामध्ये असलेल्या कृष्णाकडे होतं ते त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करतात. कशा प्रकारे? त्यांच्या गोष्टी काठी बैसोनी सांगती, बुडाला दाविती येथे हरी. एकमेकात म्हणतात, अरे हरी इथंच बुडालाय बरं का, अरे इथंच बुडाला, अशा ते चर्चा करायला लागे. हरीचे चिंतन करिता आठव, तुका म्हणे देव आला वरी. बघा, चिंतन केल्याबरोबर देव वर आला. म्हणजे देवाचं चिंतन एवढं त्यांचं अंतःकरणापासून असल्यामुळे देव त्या ठिकाणी प्रगट झालाय. देव आल्याबरोबर पाहिल्याबरोबर त्यांनी काय केलंय त्याच्याकडे बघतात. पुढचा अभंग. अवचिता त्यांनी देखिला भुजंग, पळतील मग हाऊ आला. आला घेऊन या यमुने बाहेरी, पालवितो हरी गडियांसी. गडियांसी म्हणे वैकुंठ नायक, यारे सकळीक मजपाशी. मजपाशी तुम्हा भय काय करी, जवळ या दुरी जाऊ नका. कानी ऐकिले गोविंदाचे बोल, म्हणती नवल चला पाहो. पाहो आले हरी जवळी सकळ, गोधने गोपाळ आलिंगिली. आल्या गायी वरी घालितील माना, ओरसले स्तना क्षीर लोटे. लोटती सकळी एकावरी एक, होनी पृथक्क कुरवाळली. कुरवाळली आनंदे घेती चारा पाणी, तिही चक्र पाणी देखियेला. त्यांच्या पाशी होता परी केला माव, न कळे संदेह पडलिया. याती वृक्षवल्ली होत्या कोमेलिया, त्यांची कृष्णे काया दिव्य दिली. दिले गोविंदे त्या पदा नाही नाश, तुका म्हणे आस निरसली. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही करा. अचानक अवचिता त्यांनी देखिला भुजंग, पळती मग हाऊ आला. त्याला पहिला कोण दिसलाय? भुजंग दिसलाय, कृष्ण दिसला नाही. तो भुजंग दिसल्याबरोबर ते म्हणतात, अरे अचानक हे काय आलं म्हणले दृश्य. आता मोठा हजार फलांचा असलेला तो नाग त्याला पाहिल्याबरोबर ते घाबरले आणि काय म्हणायला लागले, पळतील मग हाऊ आला. हाऊ आला म्हणजे एखादा कोण भाऊ आला, भीती निर्माण झाली त्यांना. लहान मुलांना बागुलभाऊ दाखवतात की नाही, बागुलभावाची भीती दाखवतात, त्याप्रमाणे त्या नागाला बघितल्याबरोबर ते घाबरले गोपाळ. घाबरल्यानंतर आता काय करावं असा विचार करू लागले. मग आला घेऊन या यमुने बाहेरी, पालवितो हरिगडियांशी. त्या कालियाला घेऊन भगवान वर आल्यानंतर भगवंत गोपाळा म्हणतो, घाबरू नका. त्यांना बोलवतो, इकडे या गड्यांनो, मित्रांनो इकडे या. गडियासी म्हणे वैकुंठ नायक, या रे सकळी माझे पाशी. गडियांना त्या गोपाळांना कृष्ण म्हणतो, घाबरू नका, माझ्याजवळ या. माझ्याजवळ या म्हटल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की मग मजपाशी तुम्हा भय काय करी, जवळ या दुरी जाऊ नका. माझ्याजवळ या तुम्ही, तुम्हाला भय काही करू शकणार नाही. असं भगवंताच्या मुखातून जे वचन होतं ते त्यांनी ऐकलं आणि कानी ऐकिले गोविंदाचे बोल, म्हणती नवल चला पाहो. गोविंदाचं बोलणं त्यांनी, अरे आपला गोविंद आहे बरं का, आपला कृष्ण आहे, आपला लाला आहे, असं त्यांनी ऐकल्याबरोबर ते तिथं आले. काय नवल आहे बघू बरं, तर काय आश्चर्य आहे हे बघू आपण आता. म्हणजे त्यांना ते नवलच वाटलं. तर भगवान त्या कालीवरती उभा होत आहे आणि ते दृश्य डोळ्यासमोर आणा, आणि तर असं पहिलंच त्यांना दिसलंय, त्याच्यामुळे त्यांना नवल वाटलंय. पाहो आले हरिजवळी सकळ, गोधने गोपाळ आलिंगिली. सगळेजण हरिजवळ पाहण्यासाठी आलेत आणि भगवंतानी काय आलं, गोपाळाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर गायींना सुद्धा त्यांनी कुरवाळलंय. आल्या गायीवरी घालतील माना, ओरसले स्तना क्षीर लोटे. त्या गायी आल्यानंतर त्या कृष्णाच्या जवळ येऊन त्याच्यावर माना टाकतात आणि गायीच्या स्तनातून दूध शिरू लागलं त्या ठिकाणी. लोटती सकळी एकावरी एक, एकावर एक आता ठिकाणी प्रेमामुळे ते एकावर एक लोटायला लागले. आनंद झाला त्यांना, आनंदाच्या बहरामध्ये. होनी पृथक कुरवाळी. मग ती वेगळी झाल्यानंतर भगवंतानी त्या गायींना कुरवाळलं. कुरवाळी आनंदे घेती सारा पाणी, तीही चक्र पाणी देखियेला.
भगवंताने कुऱ्हाडल्याबरोबर त्यांनी उपवास केला होता आणि त्यांनी काही खाल्लं नव्हतं. कृष्ण दिसत नव्हता. कृष्णाचं दर्शन न झाल्यामुळे त्यांनी चारा पाणी सगळं बंद केलं होतं. पण कृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर कृष्णाने त्यांना कुरवाळल्यानंतर त्यांनी चारा पाणी घेतलंय. ज्यांनी कृष्णाला देखलंय त्यांच्या पाशी होता परी केली माव नकळे संदेह पडली या. संदेह पडली या माणसाला संशय निर्माण झाला की माया निर्माण झाली. म्हणजे माणसाला काही कळत नाही. भगवंताने त्यांच्यावर माया केली आणि त्याचा परिणाम त्यांना समजलंच नाही कृष्ण कुठं आहे म्हणून. मग कृष्ण आल्याचा प्रभाव बघा. याती वृक्षवल्ली होत्या कोमे इल्या त्यासी कृष्णे काया दिव्य दिली. सगळ्या प्रकारचे याती म्हणजे वनस्पती जातीच्या सगळ्या प्रकारच्या वनस्पती जे वनस्पती होत्या वृक्ष होते ते कोमेजले होते. जसं एखाद्या वेळी आपण वृक्षाला जर पाणी दिलं नाही तर ते कोमजून जाते. अनेक दिवस दिले त्याच्याप्रमाणे ते वृक्ष कोमजले होते. देवाच्या ध्यासाने वृक्ष देखील कोमजले असताना मग त्याचं दर्शन झाल्याबरोबर ते टवटवीत झालेत. दिले गोविंदा त्या पदा नाही नाश तुका म्हणे आस निरसली. गोविंदाने जे पद दिलंय त्या पदाचा नाश होत नाही. ते माझे निध धाम पाटाचे गा. ते भगवंताचं धाम त्याला प्राप्त होतं. म्हणून भगवंताने दिलेलं पद महत्वाचं आहे. भगवंताने त्याला ज्या पदावर नेलं त्याचा नाश होत नाही. पुढचा अभंग. आस निरसली गोविंदाचे भेटी संसारा तुटी पडली या. पुढे पाठविले गोविंदे गोपाळ देवोनी चपळ हाती गुढी. हाका आरोळिया देवोनी नाचती एक साधाविती हरी आला. आरंभी पडिली होती जया घरी संकीर्ण त्या नारी नरलोका. लोका भूकतान नाही निद्रा डोळा रूप वेळोवेळा आठविती. हा कटकटा मग करती गेलिया आधी ठावा तया नाही कोणा. आधी चुकी मग घडते आठवण तुका म्हणे जन परिचय. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. आस निरसली गोविंदाचे भेटी संसारा तुटी पुढली या. पुढल्या संसारात तुटी या ठिकाणी गोविंदाचे भेटी निरसली. पण ते आसही निरसली. गोविंदाची आस निरसली. आस म्हणजे आशा. त्यांची आशा निवृत्त झाली. आणि मनुष्य जगतो ते आशेवरच जगतो है की नाही. मनुष्य जीवन आशेवरच आहे. आशा आहे. ही आशा फार वाईट आहे. आज ना मिळेल उद्या ना मिळेल आशा माणसाला फार वाईट असते. आशा इतकी नसावी माणसाला. मी एकदा आमच्या शाळेमध्ये असताना सरांकडून एक उदाहरण ऐकलं होतं मी. तर एक श्रीमंत मनुष्य होता. त्यांच्याकडे इतकी संपत्ती होती. ती संपत्ती आता दिवाळी झाली. त्या संपत्तीचा हिशेब त्यांनी दिवाळीला करायला सांगितला की अनेक मुनी बोलवलेत आणि मुनींकडून संपत्तीचं संपूर्ण हिशेब केला. हिशेब केल्यानंतर सांगितलं मालकाला, शेठजी आपली संपत्ती 4 पिढ्याला पुरेल एवढी आहे. किती? 4 पिढ्याला. म्हणजे एका पिढीला किती वर्ष झाल्याचे? 50 वर्ष. 200 वर्षापूर्वी हा जगतो काय? पण आशा किती वाईट असते. मग त्याला काळजी लागली. जो येईल त्याला साधूला विचारायचं, महाराज माझ्या 4थ्या पिढीचं कसं होईल? 5व्या पिढीचं कसं होईल? जो तो म्हणजे याचा काय प्रश्न असेल बा. तर 5व्या पिढीचं कसं होईल? 5व्या पिढीचं कसं होईल? एक फक्कड महात्मा होता. तो अनुभवी होता. तो म्हणले काही काळजी करू नको 5व्या पिढीची. तुझ्या 5व्या पिढीची सगळी काही व्यवस्था होईल. अरे तो महात्मा असा होता की काहीच नव्हतं जवळ. शुकाचार्यासारखा लंगोटी लावलेला. आल्यानंतर महात्म्याने सांगितलं, अरे मला उद्याची चिंता नाही. तुम्हाला काय हवं आहे? म्हणलं मला काय नको. आज माझं पोट भरलेलं आहे. आता जेवण केलेलं आहे. उद्यासाठी उद्याची सुद्धा नाही. म्हणजे माणसाला एका जी चिंता असते ती दुपारपर्यंत भ्रांत असते ती करायची. आपल्या वारकऱ्याचं काय असते? एकदाच जेवण मिळालं झालं का दुसऱ्या दिवशी देईलच, कुठून तरी मिळेलच. आता वारीच्या रस्त्याने तेच असतं की नाही? इथेही तेच आहे साधकांचं. जेवण आपल्याला उद्याची चिंता करायची नाही. तुमचं कसं होईल असं करायचं नाही. मी संस्थेतून बाहेर पडल्यानंतर मला विद्यार्थ्याने विचारलं, तुझं कसं होईल?
पुढे तसं कसं होईल, तुला काय वाटतं? म्हटलं माझ्या पुढे प्रश्नचिन्ह नाही, मला सांभाळणारा परमेश्वर आहे, माझी काळजी त्याला मी आस केली नाही. आणि खरं सांगतो, व्यासपीठावरून सांगतो, आस फार वाईट असते. म्हणून त्या शेठजीला वाटलं की हा महात्मा पुढच्या दिवसात चिंता करत नाही, मी पुढच्या पिढ्यांची चिंता करतो, म्हणून ही आशा फार वाईट आहे. आशेची पद्धत पुष्कळ काय, आशा ही फार वाईट आहे. आशा ही समूळ खनोनी काळावी, तेव्हाची गोसावी होणे तेने, नाही की नाही. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम, पिंगलेचे उद्गार आहेत. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्वाले त्याशी, आशेने केले दीन जनाशी, कथा कायशी इतरांची. म्हणून ययाबद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगवत, म्हणून आशा नसावी, आस असावी, भेटीची आस असावी पण आशा नसावी. म्हणून आस निरसली गोविंदाचे भेटी, गोविंदाची भेट झाल्याबरोबर त्यांची आस नाहीशी झाली आणि संसारातुटी पुढल्या संसार म्हणजे ते मुक्त झाले. थोडक्यात पुढे पाठविले गोविंदे गोपाळ, देवोनी चपळ हाती गुढी. जे चपळ गोपाळ होते, जे चतुर गोपाळ होते, हुशार होते, त्यांच्या हाती ध्वज दिलाय आणि पुढे पाठवलं म्हणजे कुठं, गोकुळात पाठवलं त्यांना. हाका आरुळ्या देवनी नाचती, एकी साधावे ती हरी आला. मग आता ते गोपाळच म्हटल्यानंतर का आपण वारीच्या रस्त्याने घोष करतो की ज्ञानेश्वर महाराज की जे, मंदिरात आल्यानंतर लोक दर्शनाला येतात, ज्ञानेश्वर महाराज की जे, तुकाराम महाराज की जे, असा जय जयकार करतात. तसं ते जोरजोरात ओरडू लागले, आरुळ्या देऊ लागले आणि नाचू लागले. कसे, वाग गद्गा द्रवतयस्य चित्तम वृत्य भीक्ष हसती क्वचिच्च, विलज्ज उद्गायते नृत्यते च, मद्भक्तियुक्तो भुवनम पुनाती, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. असे ते नाचू लागले गोपाळ. एक साधावेती हरी आला, एक म्हणतो अरे बघ बघ हरी आला, सांगा हरी आला, हरी आला, हरी आला, असे ते सांगू लागलेत. आरंभी पडिली होती जया घरी, संकीर्ण त्या नारी नरलोका. आपल्या घरामध्ये अस्ताव्यस्त असे पडले होते, संकीर्ण म्हणजे अस्ताव्यस्त पडले असताना ते पडले होते, कारण आता कृष्णाचा त्यांना ध्यास लागला होता, कृष्ण दिसत नव्हता. मग त्यामुळे ते विरहामुळे अशी घरात अस्ताव्यस्त पडले असताना त्या ठिकाणी लोकाभूक तहान नाही निद्रा डोळा, रूपवेळा आठविती. अशी पडली असताना कोणाला भूकही नाही, तहानही नाही, डोळ्याला झोप सुद्धा नाही. मग काय करत होते ते, वेळोवेळा कृष्णाचं रूप आठवते, रूपाचं आठव करत होते. हा कटकटा मग करीती गेलिया, आधी ठावा तया नाही कोणा. आता ते त्याविषयी खेद करू लागले, करीती गेल्यानंतर खेद करतात. आधी ठावा तया नाही कोणा, आधी माहीत असेल. आता देव संताचं तसं आहे, जोपर्यंत महापुरुष हयात असतात तोपर्यंत संत हयात असतात, संताची किंमत नसते. ज्ञानेश्वर महाराज घ्या, तुकाराम महाराज घ्या, सगळे घ्या, एकनाथ महाराज घ्या, नामदेव महाराज घ्या, सगळे संत हयात असताना संताची किंमत नाही, गेल्यानंतर त्याची किंमत वाटते. आपल्याच संस्थेचे बघा गुरुजन गेलेत, आपल्या आधीचे गुरुजन गेले, आता आठवण होते की नाही. आज ती त्यांची किंमत आपल्याला वाटत होती. त्याचं कारण काय, आपल्यावर संतांच्या विचाराचा प्रभाव होता, इतर लोकांवर त्यांचा प्रभाव नाही. नाहीतर आपल्याला शब्द उच्चारले जाते, तुम्हाला माहिती नाही, त्यावेळेस जोगळ्या म्हणायचे, तर जोगळे शब्द होते. आता महाराज म्हणतात. आता महाराज कोणाला म्हणावं, तर महाराजांची या ठिकाणी महाराज हे दोन अर्थ आहेत बरं का. एक महाराज म्हणजे आचारी, सुदहा पाचकहा नाम महाराजा, त्यालाही म्हणतात. पण आपण तसे नाही, आपण कसे आहे, संत वाङ्मयाचा अभ्यास करणारे आहात. आपल्याला तसं म्हणून दोष लावून घेणार नाही. जे काही लोक स्वतःला महाराज लावतात, म्हणजे मी पाहतो काही लोक याचे भक्त आहेत पण स्वतःला महाराज लावतात. आता मी पाहिलेलं म्हणून सांगतो, याचे भक्त असून स्वतःला महाराज म्हणतात, ते पोतरात सुद्धा नसतात. म्हणून स्वतः महाराज लावणं हे वाईट आहे. काही लोकांना असते तशी पदवीची सवय. आता कोणीतरी इथं प्रवचनात सांगितलं पदव्या लावण्याची सवय. पदवी कशाला पाहिजे. मामा वा दांडेकर लावत होते, हे की नाही, शंकर वामन दांडेकरी लावते, ते तर प्रिन्सिपल होते. है असं असताना सुद्धा आपल्याला नसावं, मामा सही तसेच करायचे. म्हणून असू द्या, आपला तो भाग नाही. गेल्यानंतर माणसाला मग त्या व्यक्तीची किंमत कळत असते, हयात असताना कळत नाही. आधी चुकी मग घडे आठवण,
आधी चूक घडते नंतर मग आठवण काय उपयोग. एकदा होऊन गेल्यानंतर ते संपलं की संपलं. तुका म्हणे जनपरिचय, लोकांचं अशी रूढीच आहे. पुढचा अभंग. जननी हे म्हणे आहा काय केले, शरीर रक्षले काय काजे, काय काजा आता हरिवी न जिने, नित्य दुःख कोणे सोसावे हे दुःख न सरे, हरी न भेटे तो त्या मागेची जातो एका वेळे, एक वेळे जरी देखते मी आता, तरी जीवा परता न करीते, करिता हे माता हरीचे चिंतन, शुभतो शकून तुका म्हणे. जननी हे म्हणे आहा काय झाले. आता जननीला ही बातमी समजली का, शरीर रक्ष बातमी पुढे कळते तिला. शरीर रक्षले काय काजे, मी त्याच्याबरोबर उडी टाकलीस ती डोहात तरी चाललं असतं. काय काज आता हरिवी न जिने, नित्य दुःख कोणे सोसावे हे. देवाशिवाय जगणं हे व्यर्थ आहे. आपण प्रमाण माहिती आहे, नामासी विन्मुख तो नर पापिया. नाही, अनेक प्रमाण आहेत. एक श्लोक आठवला म्हणून सांगतो. ज्याच्या मुखात राम नाही त्याची अवस्था कशी असते. हा नामाविनमुख, ते नामाविनमुख एकनाथ महाराज प्रमाण आहे. सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे. कबीर महाराज म्हणतात ज्या मुख राम नाही सो मुख पाखाना. ज्या मुख राम नाही, ज्या मुखात राम नाही तो पाखाना, म्हणजे उर्दू भाषा आहे किंवा हिंदी भाषा आहे. पाखाना म्हणजे शौचालय. असं म्हणून मथुराया विलोमे मध्यमाक्षर वर्जितम, यन्मुखे तन्नाम नास्ति तन्मुखे मध्यमाक्षरम. मथुरा शब्द उलट करा. मथुरा काय होणार, राथुम. मध्यमाक्षर वर्जितम, मध्यमाक्षर बाजूला काढा, थू अक्षर बाजूला काढला काय होणार, यन्मुखे तन्नाम नास्ति, तन्नाम नाम राम नाम नास्ति, तन्मुखे मध्यमाक्षर. तुका म्हणे त्यांच्या तुंका तोंडावरी, जातो यम पुरी भोगावया. म्हणून या ठिकाणी देवाचं नाम महत्वाचं आहे. अहो कसंही म्हणा तुम्ही, त्या 5व्या अध्यायामध्ये 20 नंबरची ओवी आहे. नाम जप यज्ञ परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. भागवतातही श्लोक आहेत, सांकेत्यम परिहास्यम व इत्यादी. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं, नामस्मरण हे महत्वाचं आहे. हे सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी या ठिकाणी एक निमित्त केलंय, देवाचं आणि देवकीचं वगैरे. काय काज आता हरिविन जिने, हरीशिवाय जगण्यात आता काय अर्थ आहे. हरी नाही तर नित्य दुःख कोणच आहे. आता हे दुःख कोण सहन करणार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे भवदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ. म्हणे हे दुःख पुन्हा पुन्हा का सोसावं. हे दुःख न सरे हरी न भेटे तो, त्या मागेची जातो एका वेळे. हे दुःख कुठपर्यंत संपत नाही, जोपर्यंत हरीचं दर्शन होत नाही तोपर्यंत त्या मागेची जातो एका वेळे. मी एकदा त्याच्या मागेच जाते. करिता हे माता हरीचे चिंतन, शुभत शकुन तुका म्हणे. आई असं हरीचं चिंतन करत असताना तुला शुभ वार्ता, शुभ शकुन ऐकायला आला. तो पुढच्या अभंगामध्ये. शुभ मात तीही ऐकिली गोपाळी, चेंडूवन माळी घेऊन आले. आले दारा देखे हर्षाची गुढी, सांगितले पुढे हर्षमात. हर्षली माता केले लिंबलोण, गोपाळावरून कुरवंडी. गोपाळा भोवते मिळाले गोकुळ, अवघी सकळ लहान थोर. थोर सुख झाले ते काळी आनंद, सांगतो गोविंद वरी आला. आले वरी बैसोनिया नारायण, काळिया नाथून वहन केले. नगरा बाहेरी निघाले आनंदे, लावनिया वाद्ये नाना घोष. नारायणा पुढे गोपाळ चालती, आनंदे नाचती गाती गीत. तव तो देखिला वैकुंठीचा पती,
लोटांगणी येती सकळही सकळही एका भावे आलिंगिले अवघियाचे झाले अवघे हरी हरी आलिंगुणी हरिरूप झाले आप विसरली आपणास सकळासी सुख एक दिले देवे मायबापा भावे लोकपाळा मायबापा देव नाही लोकपाळा सारखा सकळ तुका म्हणे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. त्या आईचा असा खेद चालू असताना शुभमात तीही ऐकली कानी. काय तिने ऐकलं काय बघा आता कोणती मात ऐकली. शुभमात तीही आणली गोपाळी चेंडू वनमाळी घेऊन आले. त्या गोपाळाकडून शुभ वार्ता ऐकायला आली. काय ऐकायला आली? वनमाळी चेंडू घेऊन आले. वनमाळी म्हणजे कोण? भगवान कृष्ण चेंडू घेऊन आले आहेत. संन्यास दीक्षा स्वीकृता मोरे महाभाग असते. तर शुभ मात तीही ऐकली गोपाळी चेंडू वनमाळी घेऊन आला. वनमाळी चेंडू घेऊन आला म्हणजे कृष्ण चेंडू घेऊन आला अशी ही शुभ वार्ता आईने ऐकली. आली दारा देखे हर्षाची गुढी सांगतली पुढे हर्ष मात. मग तिच्या दारात आल्यानंतर पाहते ती आनंदाच्या गुढ्या त्या गोपाळांच्या हातात होत्या आणि पुढे आनंदाची बातमी सांगितली. हर्षली माता केले लिंबलोन गोपाळावरून कुरवंडी. अहो त्या गोपाळावरून आईने लिंबलोन केलंय. तिला ऐकल्याबरोबर आनंद ऐकल्याबरोबर ते पत्रिकेचे अभंग बघा तुकाराम महाराजांचे 66 अभंग आहेत. त्या देवाच्या भेटीचे अभंग आहेत. तसं एक गोपाळ आल्याबरोबर वारकऱ्याजवळ निरोप दिलाय महाराजांनी. तसं गोपाळाला पाहिल्याबरोबर त्या यशोदा मातेने त्या गोपाळाची काय केली? कुरवंडी केली. म्हणजे थोडक्यात त्यांना ओवाळलंय. गोपाळा भोवते मिळाले गोकुळ अवघी सकळ लहान थोर. गोपाळ आलेले पाहून सगळ्या गोकुळातील लोक एकत्र झालेत. जसं गावात हत्ती आला की हत्ती पाहायला लोक येतात जमतात की नाही, तसे गोपाळ आल्याबरोबर आता हत्तीला पाहायला काय कधी आता काही कोण तसं वाटत नाही. पूर्वी होतं बरं का. पूर्वी काय आलं नवीन की लोक पाहायला जायचे. आता लोकांना माहिती आहे सगळं दिसते आता. तर त्या गोपाळ आल्याची बातमी त्या ठिकाणी कानोकानी सगळ्यांना समजली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याबरोबर त्या सगळे गोपाळ लहान मोठे आले तिथं आणि काय बातमी आहे ती ऐकायला त्या ठिकाणी उत्सुक झालेत. गोपाळ थोर सुख झाले ते काळी आनंद सांगतो गोविंद वरी आला. मग इतका आनंद झाला की त्या आनंदाचं ते वर्णन करताना म्हणतात खूप आनंद झालाय. का? आनंदाचं कारण काय? गोविंद वरी आला म्हणजे गोपाळ भगवान कृष्ण डोहातून वर आलेला असा आनंद व्यक्त करू लागले. आले वरी बैसोनिया नारायण काळिया नाथून वहन केले. भगवंतांनी काय केलं? जसं वाहन असतं की नाही 2 चाकाचं 4 चाकाचं, तसं ज्ञानेश्वर महाराज भिंतीचं वाहन केलं होतं. तसं कालियाचं वाहन करून भगवंत डोहातून वर आलेत आणि बैसोनियावरी नार त्याच्यावर बसून वर आलेत. नगरा आता म्हणजे गोकुळात आले नाहीत बरं का, डोहाच्या वर आलेत. नगराबाहेरी निघाले आनंदे लावणी वाद्ये नाना घोष. आता नाना प्रकारचे वाद्य त्या ठिकाणी वाजवू लागलेत. जसं गणपती उत्सव असेल काय असेल ढोल वाजवतात ते वाजवतात, डीजे वाजवतात हे वाजवत असतात. पण ते चुकीचं आहे डीजे वाजवणं बरं का. त्याचा परिणाम लोकांच्या हृदयावर होत असतो. म्हणून सरकारने याची दखल घेतली पाहिजे. काही माणसं मेले आहेत त्या डीजेच्या आवाजाने हृदयावर परिणाम होतो. ज्यांना हृदयाचा त्रास आहे ना अशा माणसाला खूप त्रास होत असतो. तर थोडक्यामध्ये पण त्यावेळचे वाद्य वेगळे होते. त्या मंगलवाद्याचा ध्वनी त्या ठिकाणी या ठिकाणी उद्घोष होऊ लागला. आणि अशा अवस्थेमध्ये नारायणापुढे गोपाळ चालती आनंदे नाचती गाती गीत. त्या देवाच्या पुढे नाचायला लागले. जसे प्रचार करणारे लोक असतात की निवडणुकीचे, तो मागे असतो मालक, गळ्यामध्ये हार असतो आणि बाकीचे पुढे चालतात त्याचा घोष करतात. पण आपण त्याचा घोष करायचा नाही, आपण संताचा घोष करायचा. मागे माऊलीची पालखी असते, तुकाराम महाराजची पालखी असते आणि आपण पुढे त्यांचा भजन वगैरे करून जसा जयघोष करतो त्याप्रमाणे ते नारायणापुढे चालते गोपाळ आनंदे नाचती गाती गीत. आनंदाने
ओव्या गीत गातात, त्या भगवंताचं वर्णन करतात. तव तो देखिला वैकुंठीचा पती लोटांगणा येती सकळ. एवढ्या गर्दीमध्ये तो काही दिसायला तयार नव्हता कोणाला, पण ज्यावेळी लोकांना तो वैकुंठाचा पती म्हणजे भगवान कृष्ण त्या ठिकाणी लोकांना दिसला, त्यावेळी त्यांनी लोटांगण घालायला सुरुवात केली सकळांनी. सकळी एका भावे आलिंगिली अवघिया झाले अवघे हरी. सकळांना एका वेळी त्यांनी आलिंगन दिले, सगळे हरिरूप झाले. अवघिया झाले अवघे हरी, सगळे हरी झालेत. हरी आलिंगनी हरिरूप झाली. आप विसरली आपण असं. ते हरीला आलिंगन दिल्यामुळे ते हरीच्या स्वरूप झालेत आणि स्वतःला विसरलेत. मी कोण आहे विसरलेत. आणि मी विसरणं महत्वाचं आहे. आपण मीला आपण विसरत नाही. त्या शंकराचार्याने त्या अर्भकाला विचारलं, कस्तोम शिशो कस्य कुतोसी गंता किन्ना मते त्वम कुथागतोसी एतन्मयोक्तम वधचार्भकत्वम मत प्रीतये प्रीती विवर्धनोसी. ते 13 श्लोक आहेत हस्तमलकाचे. मग त्यांनी सांगितलं नाहम मनुष्यो नच देव यक्षो, हे वगैरे बघा निज बोध रूप आहेत, हे हरिरूप झालेत. सकळाशी सुख एक दिले देवे माय बापा भावे लोकपाळा. सगळ्यांना देवाने मायबाप असतील, जे लोक असतील, सकळांशी सगळ्यांना एकच सुख दिलं. तिथं देवाजवळ आपपर भाव नाही, त्याच्याजवळ काही नाही. तो सगळ्यांना सारखं देणारा आहे. मायबापा देव नाही लोकपाळा सारिका सकळ तुका म्हणे. तो सगळ्यांना सारखा मानतो. आपण त्याला म्हणतो वेगळं, पण त्याच्या दृष्टीने तो सगळ्यांना आपलं स्वरूप मानतो. पुढचा अभंग. नेने वर्म धर्म जी आली सामोरी अवघीच हरी आलिंगिली. हरी लोकपाळ आले नगरात सकळा सहित माय बाप. पारणे तयांचे झाले एके वेळे देखिले सावळे परब्रह्म. ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती गुढिया भविती घरोघरी. घरोघरी सुख आनंद सोहळा सडे रंगमाळा चौकदारी. दारी वृंदावने तुळशीची वने रामकृष्ण गाणे नारायण. नारायण तिही पूजिला बहुती नाना पुष्प याती करोनिया. याचे ऋण नाही फेडिले मागील पुढे भांडवल जोडतीही. ही नव्हती कधी या देवा वेगळी केली वनमाळी सेवाऋणी. सेवाऋणी तुका म्हणे रूप धरी भक्ताचा कैवारी नारायण. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशेदही प्रेम काही कळा. नेने वर्म धर्म जी आली सामोरी अवघीच हरी आलिंगिली. मग भगवंताने त्याच्या जातीचा विचार केला नाही. जसे संत यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. साधू संताजवळ याती धर्माचा विचार नाही, तसं देवाजवळ नेणे. आता नामदेव महाराजांच्या तीर्थावळीचा प्रसंग बघा तुम्ही. त्या नामदेव महाराजांच्या हातातलं घास खाल्लं की भगवंताने. देवाने नामदेवाचं उष्ट खाल्लं. थोडक्यामध्ये मला सांगायचं आहे, नेने वर्म धर्म जी आली सामोरी. देवाच्या समोर जे आल्याने तो त्याचा विचार करत नाही. याती त्याचं कुळ विचारात घेत नाही. ते सुद्धा भक्त सुद्धा विसरतात. याती कुळ माझे आहे की नाही. श्रीरंगा वाचून आणून येते. भक्त सुद्धा खरे भक्त त्याच्या समोर गेले की हे विसरतात आणि तोही सुद्धा विसरतो. अवघीच हरी आलिंगिली. देवाने सगळ्यांना आलिंगन दिलं. त्याचा जातीचा धर्माचा पंथाचा वर्णाचा विचार न करता देवाने. आणि मला असं म्हणायचं आहे की जन्माला येण्यापूर्वी माणसं जात घेऊन जन्माला येतात का? जन्म घ्यावा लागतो. तो कशामुळे? या धर्मात जाईल का त्या धर्मात, त्याच्या कर्मानुसार जातो. त्याने जे जे कर्म केलं असेल त्या त्या कर्मानुसार त्याला तो भोग भोगावा लागतो. हे शरीर केव्हा प्राप्त होते की माणसाचं, आता भागवतात प्रमाण आहे, पाप पुण्य समान समी तैची पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान असेल तर कर्मभूमी. ते पडे जे विषमी, ते जर झालं तर स्वर्गगामी का नरकी. पाप अधिक झालं तर नरक, पुण्य अधिक झालं स्वर्ग. म्हणून हे लोकल आहे. म्हणून जात धर्म जे आहेत, या जात धर्माच्या बाबतीत देवाजवळ तसा विचार नाही. पण भगवंताने याबद्दल सगळ्यांना सावध केलं आहे की तुम्ही विसरा. हरी लोकपाळ आले नगरात सकळा सहित मायबाप. हरिस गावातील लोकपाल. लोकपाल म्हणजे आता लोकपाल विधेयक नव्हे बरं का.
आता लोकपाल ते विधेयक नव्हे, तर लोकपाल म्हणजे गावात असणारे लोक, सगळे गावकरी हरीच्या बरोबर नगरात आले. सकळा सहित माय बाप, त्याची आई आणि वडील याच्यासह गोपाळासह भगवान कुठं आले? गावात आले. पारणे तयाचे झाले एके वेळे देखिले सावळे परब्रह्म. सावळे परब्रह्म त्यांनी भगवान कृष्णाला पाहिल्याबरोबर तर त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं, म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण झाली, ते तृप्त झाले. आणि त्याचा परिणाम ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती गुढिया उभविती घरोघरी. त्यांना एवढा आनंद झाला, ब्रह्मानंदामध्ये ते इतके नाचू लागले की त्यांनी आनंद सोहळा केला आणि गुढ्या उभारल्या घरोघरी. गुढिया तोरणे आहे की नाही, कृष्ण जन्माला आल्यानंतर गुढिया तोरणी आहे की नाही, ते वर्ण तसं. घरोघरी सुख झाले, घरोघरी सुख आनंद सोहळा, सडे रंगमाळा रंग होते. आता कृष्ण आला म्हणून काय त्यांना समजल्याबरोबर कोणी सडे टाकले, कोणी रांगोळ्या काढल्यात. आणि पुणे काय करतात? दारी वृंदावने तुळशीची वने रामकृष्ण गाणे नारायण. दारामध्ये तुळशी वृंदावन ते रामकृष्णाचं त्या कीर्तन करू लागले. नारायण तीही पूजिला भोवती नाना पुष्पयाती करून या. वेगवेगळ्याच्या फुलांच्या माळा आणल्यात, वेगवेगळे फुलं आणलेत आणि त्या भगवंताची त्यांनी पूजा केली. याचे ऋण नाही फिटले मागील, पुढे भांडवल जोडतीही. याचं मागचंच आपल्यावरचं कर्ज फिटलं नाही आणि पुढे अखिल आपल्याला याचं करावंच लागेल. ही नव ती कधी या देवा वेगळी केली वनमाळी सेवाऋणी. ती देवाहून कधीही वेगळी झाली नव्हती. त्याचं कारण काय? त्यांनी देवाला सेवेमध्ये बांधलं, सेवेच्या ऋणाने बांधलं होतं. सेवा ऋणे तुका म्हणे रूप घरी भक्ताचा कैवारी नारायण. सेवेचं ऋण असल्यामुळे तो देव त्या भक्ताच्या कैवारी असल्यामुळे त्यांच्या घरी काय राहतो? रूपधरी, त्यांच्या घरी रूप धारण करतो. पुढील अभंग, अजून 15 मिनिट आहेत. 2 अभंग आहेत आपले, 2-3 अभंग आहेत, होतील. नारायण आले निज मंदिराशी. आता काही मुलांचा इथं सत्कार करायचा आहे म्हणून काही लहान मुलं आहेत, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि लहान मुलावर जर आपण संस्कार केले तर ते टिकून राहतात. रेणू होणी अति सूक्ष्म बिया तराही विस्तीर्ण पिप्पल दया समरुक्ष नाही. या अल्पमुग्ध लघुचे सदास नांदे तसाच गुणवृक्ष दयानंत. या बीज, खसखसचं बीज किती बारीक असते, किंवा पिंपळाचं बीज किती बारीक असते, पण पिंपळाचं बीज बारीक जरी असलं वृक्ष किती मोठा होतो. तसं रेणू होणी अति सूक्ष्म बिया तराही विस्तीर्ण पिप्पल दया समरक्ष नाही. पिंपळाच्या सारखा दुसरा वृक्ष नाही. म्हणून या अल्प मुग्ध लघुचेच सात. हे अल्प लहान असणारे, लहान मुग्ध असणारे मुलं तसंच आहे. त्यांच्या ठिकाणी गुण हे अनंत असतात, पण त्या गुणाला आपण काय दिला? वाव दिला पाहिजे. हे आईवडिलांचं कर्तव्य आहे, समाजाचं कर्तव्य आहे की आपण या मुलावर चांगले संस्कार केले पाहिजे. मुलावर संस्कार केले तर आपली संस्कृती टिकून राहणार. आपले संस्कार आज मोबाईलमध्ये लोक फार गुंतलेले आहेत. मोबाईलमध्ये मोठमोठे वृद्ध सुद्धा मोबाईल खेळतात. मोबाईल का खेळण्याचा विषय आहे का? मोबाईल तसा ज्ञानाचा विषय आहे. मोबाईलमध्ये असलेलं जे ज्ञान आहे ते ग्रहण करावं. आज जगात काय चाललंय ते तुम्हाला मोबाईलमध्ये कळतं, पण ते शोधतं कोण? त्याची बुद्धी होत नाही माणसाला, दुसरंच पाहतात. म्हणून अशा मुलांचा सत्कार या ठिकाणी होत आहे, हा आनंद आहे. अशा मुलाचे सत्कार व्हावेत. आमचे पांडुरंग महाराज तर मुलांवर संस्कार करतात, ही एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे डॉक्टर महाराजांनी जे रत्न तयार केलेत ते प्रत्येक रत्न वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. म्हणून मला खूप आनंद वाटतोय की असे लोक अनेक विद्यार्थी तयार व्हावेत. शाळेमध्ये सुद्धा संस्कार व्हावेत. आम्ही शाळेमध्ये संस्कार केले, त्याचा परिणाम विद्यार्थी भेटतात, आनंद वाटतो. आम्ही तुमचाच विषय शिकवतो म्हणतात. थोडक्यामध्ये मला सांगायचे, संस्कार हे महत्त्वाचे आहेत आणि ते टिकून राहावेत. यासाठी आई वडिलांनी सुद्धा प्रयत्न करावेत, समाजातील लोकांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहन द्यावं. म्हणून आपला विषय आपल्या बरोबर 10 मिनिटं संपणार आहे. नारायण आले निज मंदिराशी जावया लोकाशी बहुडविले. अभंग वाचला का नाही? बहुडविले बहु केले समाधान विसरू हा क्षण नका माझा. मात सांगितली सकळ वृत्तांत केले दंडवत सकळांनी. सकळा भातुके वाटिलिया साखरा आपुल्याला घरा. लोक गेले कामा गायीपे गोपाळ
वारली सकळ लोभासाठी, लोभ दावनिया आपला विसर, पाडितो कुमार धन आशा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. नारायण आले निज मंदिरासी. देव आता त्या गोपाळाबरोबर आपल्या घरी आलेत. आपल्या स्वतःच्या घरी आल्यानंतर, घरात आल्यानंतर मग देवानी काय केलंय, तुम्ही इतर लोकांना म्हणतो तुम्ही जा, आता जावया लोकांशी बहुडविले, त्यांची बोळवण केली, जा म्हणे तुमच्या घरी. आता बराच वेळ थांबला तुम्ही आमच्याकडे, बरेच दिवस थांबलात. बहुडविले बहु केले समाधान, आणि त्यांचं बोळवण केली, त्यांचं समाधान केलं. आणि काय म्हणतोय, विसरू हा क्षण नका माझा, माझा हा क्षण जो आहे तो विसरू नका, कालियातील क्षण तुम्ही विसरू नका. मात सांगितली सकळ वृत्तांत, तिथं काय घडलं ते सगळं सांगितलं. केले दंडवत सकळांनी. आता बाकीच्यांना माहीत नव्हतं काय घडलं, काय केलं, कालियाचं कसं दोहन केलं ते माहीत नव्हते. सांगितल्यानंतर त्यांनी सकळांनी देवाला नमस्कार केला. सकळा भातुके वाटिल्या साखरा, आपुल्या घरा लोक गेले. आणि त्या ठिकाणी देवाच्या घरी आल्यानंतर सगळ्यांना जे पाहिजे ते वाटलं देवाने. त्यांना खाऊ वाटलेत, साखरा वाटल्यात, आणि वाटल्यानंतर ते आपल्या लोक घरा गेले. आता घरा गेल्यानंतर लोक गेले कामा, गायीपे गोपाळ वारली सकळ लोभासाठी. लोक कुठे गेले, आपल्या कामाला गेले. गोपाळ कुठे गेले, गायीकडे गेलेत. वारली सकळ लोभासाठी. आता लोभ निर्माण झाला त्यांना. आता काय केलं, आपल्या पोटाचा तर काही व्यवसाय केला पाहिजे, काहीतरी धंदा केला पाहिजे, म्हणून आपल्या घरी निघून गेले. किती कृष्णाबरोबर किती राहायचं, आता निघून गेलेत. हा लोभ होता. लोभ दावनिया आपला विसर, पाडितो कुमार धन आशा. तो देव लोभ दाखवून आपला विसर पाडतो. आणि त्याचं कारण काय, धनाची आशा. धन हे फार वाईट आहे. धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितले असते. यम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मय स्मदा भेद वैरम वैर आणि संस्पर्धा व्यसनानिच. आता इथं एक्सप्रेस सुटलाय म्हणून पटपट म्हणतोय. तर आशा लावली. आशेचे बांधले तुका म्हणे जन, काय नारायण ऐसा जाणे. लोक हे आशेचे बांधलेले आहेत. आशा, आता मग अशी प्रमाण आलं होतं, म्हणून आशा फार वाईट असते. आशा हे समूळ खणून काढावी, आशेच्या मागे लागू नये. पुढील अभंग पाहता. झाला कौतुक करीतो रोकडे, आणि काही पुढे नारायण, येऊनी पुढे धरिला मार्ग, हरावया भाग इंद्र यागी. इंद्रा दही दूध तूप नेता लोणी, घेतले हिरोनी वाटे त्यांचे. हिरोणी घेतले कावडी सकळा, म्हणती गोपाळा बरे नव्हे. नव्हे तेच करी न भीग कळी काळा, तुका म्हणे लीळा खेळे देव. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. आता प्रसंग वेगळा आहे. आता कशाचा आहे, गोवर्धन पूजेचं आहे. गोवर्धन पूजेचंही वर्णन त्या गाथा नवनीतमध्ये मगर महाराजांनी केलं आहे. गोवर्धनाची पूजा का करावी, त्याचं कारण काय, गोवर्धन हा कोण होता, तो इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला सांगायला वेळ नाही, आपल्या वेळेतच आपल्याला याचं चिंतन करायचं आहे. मग हा गोवर्धनाची पूजा का करायची, इंद्राची पूजा का नाही, तर गोवर्धनाची पूजा करण्यासाठी काय केलं होतं, ते दरवर्षी गोवर्धनाची पूजा करायची आणि पूजेसाठी जे साहित्य सामग्री गोळा करायची आणि ते गोवर्धनाला जाऊन अर्पण करायची. पण हे देवाला ते आवडलं नाही. मग झाला कौतुक करिता रोकडे. काय रोकडं कौतुक केलं, आणि काही पुढे नारायण. काय कौतुक केलंय बघा, नवल केलंय. येऊनी पुढे धरला मार्ग, हरावया भाग इंद्रयाजी. इंद्राचा जो याग होता त्या मागामध्ये भगवंत आडवा आला, म्हणा हा इंद्रयाग करायचा नाही. इंद्रा दही दूध तूप नेता कोणी, घेतले हिरोनी वाटे त्यांचे. जर कोणी इंद्राला दही दूध नेत असेल तर गोपाळांना सक्त ताकीद दिली होती, त्यांच्याजवळचं ते दही दूध घ्यायचं आणि काय करायचं, हिरवून घ्यायचं. हिरोणी घेतल्या कावडी सकळा, म्हणती गोपाळा बरे नव्हे. त्या कावडी हिरावून घेतल्यानंतर, हिसकावून घेतल्यानंतर ते कृष्णाला नाव ठेवलं, अरे हे बरं नाही कृष्णा, असं करू नको तू, अरे आपल्याला गोवर्धनाचं पूजा करायची आहे, हे बरं नाही. नव्हे तेची करी नभी कडी काळा, पण तो नव्हे ते करीतो, नको ते करतोय आणि तो काळाला सुद्धा भीत नाही. तुका म्हणे लीळा खेळे देव. हा देव लीळेने खेळतो. माझी वाणी तुझे. आता पुढचा अभंग. खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया, देव म्हणे तया भिवू नका. नका धरू भय धाक काही म्हणी, बोले चक्रपाणी गवळीयांशी.
गवळ्यांशी धीर नाही या वचने, आशंकित मने वेडावली. वेडावली या त्यास न कळता माव, देवादिदेव ओळखता. नोळखता दुःखे वाहतील शिरी, तुका म्हणे वरी भारवाही. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. एका त्या इंद्राच्या यागासाठी निघालेले ते त्यांना भगवंतानी गोवर्धनाची पूजा करण्यासाठी प्रवृत्त कसं केलंय. तर ते लोक काय म्हणतात, आधी कृष्णाला म्हणतात, खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया. देव म्हणे तया भिवू नका. इंद्र जर कोपला तर हे चांगलं नाही. तो काय करणार, आपल्याला पीक पाणी काहीच येणार नाही. सगळ्या जमिनी हे कशा होतील, तो पाऊसच पाडणार नाही. तो इंद्र आहे आपली, तो वरुण देवतेला आज्ञा करून आपल्याला पाऊस पाडतोय, ते बरं नव्हे. देव म्हणे तया भिवू नका. अरे त्याला काय घाबरता, मी त्याचा देवाचा देव आहे, जो या देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. नका धरू भय, त्याचं भय धारण करू नका. धाक काही म्हणी, त्यांची भीती बाळगू नका, त्याचा धाकही म्हणावे धारू नका. बोले चक्रपाणी गवळ्याची, त्या गवळ्यांना भगवान म्हणतो त्याचा धाकही धरू नका, त्याची भीती धारण करू नका. गवळे असे धीर नाही या वचने, आशंकित मने वेडावली. कारण त्यांना मोहितच केलं होतं. गवळ्यांना आता कालियाचा प्रसंग आहे, अनेक प्रसंग त्यांनी पाहिले आहेत, तरी गवळ्यांना तर अग्नी गिळाला त्यांनी, 12 गावं, शकटासूर वगैरे पुतना मारली, हे कळत नव्हतं मायेमुळे त्या लोकांना. म्हणून गवळ्याशी धीर नाही या वचने. देव म्हणतो की अरे तसं करू नका, आपण गोवर्धनाची पूजा करू. पण त्या वचनावर या गवळ्यांचा विश्वास नव्हता आणि प्रत्येकाचे मन कसे होते, साशंक होते, त्यांच्या मनामध्ये शंका होती. वेडावली त्यास न कळता माव, भगवंताची माया असल्यामुळे ती वेडी झाली आणि त्यांना कळत नव्हतं. कोण कळाला नाही, देवादिदेव नोळखता. या देवादिदेव असणाऱ्या देवाला त्यांनी ओळखलं नाही. नोळखता दुःखे वाहतील शिरी, तुका म्हणे वरी भारवाही. जे कोणी ओळखत नाही, संसाराचा भार जे वाहतात ते हरीला ओळखत नाही. तीही नाही हरी ओळखीला, त्यांनी हरीला ओळखलं नाही. म्हणून नोळखता दुःख वाहतील शिरी, संसाराचा भार वाहणारे लोक त्या हरीला ओळखत नाही आणि त्यामुळे ते आपल्या डोक्यावर दुःख वाहतात. म्हणजे त्याला जन्मच्या जन्म घ्यावे लागतात. म्हणून हरीला ओळखावं असं तो जवळ असून सुद्धा त्यांनी त्या काळात त्याला ओळखलं नाही. हरीला ओळखण्यासाठी आपल्याकडून अशी प्रार्थना व्हावी की देवा तू मला कधी भेट देशील, तुझं दर्शन कधी होईल, अशा प्रकारे हरीचा आपण सतत ध्यास करावा. या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेले जे अभंग आहेत ते अभंग पूर्ण झाले आहेत आणि 2-3 मिनटं बाकी आहेत. 2-3 मिनटामध्ये मला या ठिकाणी एक थोडक्यात वर्णन सांगायचं आहे की या ठिकाणी जमलेल्या सगळ्या माता पिता बंधू भगिनींना असं सांगायचं आहे की आपण जे या ठिकाणी उपस्थित होतोय, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं खरं वेदांत सत्संग समिती याला ही प्रेरक आहे आणि या प्रेरकाला अधिक आपल्याला आश्रयस्थान देणारे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आहे. या कमिटीने जे आपल्याला स्थान दिलं आहे, या कमिटीने असंच आपल्याला स्थान दिलं जावं आणि डॉक्टर बाबांना देखील अशीच प्रेरणा परमेश्वर द्यावं, आपलं आयुष्य त्यांना प्राप्त हो आणि ही सेवा अव्याहत चालू राहावं. आपल्याला मिळो ना मिळो अनेक वक्त तयार होत, अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडावेत. आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी ही परिस्थिती नव्हती. आज आळंदीमध्ये काशीला किंवा ऋषिकेशला जाण्याची गरज नाही, इथं तयार होतात आणि नंतर काही काशी ऋषिकेश वृंदावनला जाऊन येतात. ते आपला परमार्थ लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. असा हा परमार्थ वाढावा, परमार्थ वृद्धिंगत व्हावा, अशी आपण परमेश्वराच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज चरणी, तुकाराम महाराज चरणी प्रार्थना करू. आपण तुकाराम महाराज, मी मगाशी सांगितलं हे अभंग म्हणजे मंत्र आहेत, या मंत्राचं वाचन करावं. मगाशी एका व्यक्तीला डॉक्टर साहेबांनी गाथा दिली, त्यानं सांगितलं तुम्ही किती अभंग वाचा, 20 अभंग वाचा. मग आपण रोज वाचावा, आपण ज्ञानेश्वरी वाचावी,
गाथा वाचावी, भागवत वाचावं. आपल्या सत्संग संगीत समितीमध्ये रोज मला ऐकायला मिळते घरी, बरं का, मला येता येत नाही, तर घरी ऐकतो आम्ही. ज्ञानेश्वरीचं पारायण असते, भागवताचं पारायण असते आणि चिंतन असते वेगवेगळ्या ग्रंथांचं. म्हणून असं हे आपली समिती अशी वृद्धिंगत हो, अशी माऊलीच्या चरणी, तुकारामाच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी आज एकादशी असल्यामुळे आणि त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे जे काही बोबडे बोल आहेत ते तुम्ही गोड करून घ्यावेत. पडे ना वाची ना सेवा आहे जाणे स्वामीची, ही माझी काही योग्यता नाही. यदत्र सौष्ठवम किंचित, आपल्याला माहिती आहे, यदक्षरम पदभ्रष्ट मात्रा हिनंच द्वैत तत्सर्वं क्षम्यतां देव, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आत्ताच्या सत्रामध्ये एक हाडाचे शिक्षक ज्यांना म्हणतात असे आमचे बंधुवर्य निवृत्तीनाथ महाराज ताठे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे 3 लहान बालक आहेत, त्यांचा थोडासा सत्कार केला जातो. आपल्या भागवत धर्मामध्ये प्रल्हाद सर्व सवंगड्यांना एकत्र करीत सर्वांना सांगत होता की कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानीय. ह्या भागवत धर्माचा आचरण सर्व लहान मुलांनीच करावं, म्हणजे लहान मुलांच्या वय लहान असतानाच त्यांच्यावर हे संस्कार ठसावेत, अशा प्रकारचं मनोवैज्ञानिकांचं देखील मत आहे. आणि त्या कालामध्ये आता ही लहान मुलं ह्या संस्कारात येणं हे भरपूर कठीण आहे, परंतु ज्या पालकांनी त्यांच्यासाठी हे श्रम घेतले आणि हे श्रम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखे आहेत. आमचे बंधुवर्य पांडुरंग महाराज आत्ताच शास्त्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते आहेत उत्तम व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार, गायक, सगळ्याच अंगाने पूर्ण आहेत. परंतु त्यांचं जी आवड आहे किंवा त्यांचं काही मनामध्ये ध्येय ठरलं ते लहान मुलं. जसं रवींद्रनाथ टागोरांचं बाल साहित्य जे आहे ते संपूर्ण विश्वाला दिशा देणार आहे आणि अशासाठी आमच्या पांडुरंग महाराजांचं जीवन समर्पित आहे. कुठलंही कीर्तन किंवा इथं असणारे पाठ ते एका क्षणात सोडून मुलांना शिकायला तयार असतात आणि कोणत्याही वेळेला त्यांच्या सोयीनं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये हे जे त्यांचं ध्येय आहे ह्या ध्येयानुसार कोणालाही जरी लहान मुलांना शिकायचं असेल, गीता, रामरक्षा, पांडुरंगाष्टकम, काही जे वाटेल ते हरिपाठ सर्व ते शिकवत असतात ऑनलाईन. म्हणून या ठिकाणी त्यांच्याशी कोणी संपर्क करू शकतं. आता ही मुंबईहून आलेली 3 बालकं आहेत आणि त्यांचा आता शास्त्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच हस्ते त्यांच्या पावन करकमलाद्वारा या ठिकाणी थोडासा सत्कार करत आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांना एक प्रोत्साहन मिळावं. आपल्या मनोविज्ञानामध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला 12 वर्षाच्या आत संस्कार झालेले असतील तर ते संस्कार वयाच्या 35 नंतर मरेपर्यंत कधीही पुन्हा ते संस्कार होऊ शकतात. अर्थात जर 12व्या वयापर्यंत आपल्या मुलांना वाईट संस्कार झाले असतील आणि नंतर आपण किती चांगले संस्कार केले तरीसुद्धा त्यांच्या स्वातंत्र्याच्या कालामध्ये जसं त्यांचं वय उलटेल ते पुन्हा मरेपर्यंत पूर्वसंस्कारावर येऊ शकतात. त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. आणि लहानपणी संस्कार केले असतील आणि संगतीने त्यांच्यामध्ये बदल झाला तरीसुद्धा ते त्या ठिकाणी पुन्हा आपल्या पूर्व जे जीवन आहे त्यांनी बालपणी जे काही स्वाध्याय केलेला आहे त्याचे संस्कार किंवा ते एक अपूर्व अदृष्ट पुण्य त्यांना पुढच्या जीवनात मदत करीत असतं. आणि असं अनेक प्रकाराने निरीक्षण परीक्षण करून
हे शास्त्रज्ञांनी ठरवलेलं आहे. आधुनिक शास्त्रज्ञांनी आपल्या याच्यामध्ये अध्यात्मामध्ये तर हे मानलेलंच आहे. पूर्वीच वेदाने सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत. तेव्हा या ठिकाणी ही जी मुलं आहेत तर त्यांना आपण थोडंसं विचारू. तुझं नाव सांग. नाव सांग. थांब हं, मी बोलतो. माझं नाव काय सांग. बरं तुझं काय पाठ आहे ते सांग. याचं नाव आग्रे ना. दिव्यांश. हां दिव्यांश. दिव्यांश. दिव्यांश काय सगळं नाव सांग वडिलांचा. दिव्यांश योगेश आगवे. आग्रे. हां तू कितवीला आहे. सेकंड. सेकंड म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये शिकतो ना. हां सेकंड म्हणजे दुसऱ्या वर्षाला आहे. तू काय पाठ केलं आहे. 15 अध्याय हां आणि पांडुरंगाष्टक. पांडुरंगाष्टक. पांडुरंगाष्टक म्हण बरं. महायोग पीठे. महायोग पीठे तटे भीमहत्या परम पुंडरीकाय दातुं दुनिंजय समागत्य तिष्ठं प्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तटिद्वाससं नेतमेघाववासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं विभुं वेणुनादं. विभुं वेणुनादं. विभुं वेणुनादं चरन्तं चरन्तं धनञ्जय. 5 श्लोक पाठ. हां 15व्या अध्यायातलं म्हण बरं. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्याय. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाकमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवी अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृत्ता विषयप्रवाद निर्माणमोह. निर्माणमोहा जितसंगसानी कर्मानुबंधे निमनु जितसंग दोषा. नितसंगदोषे अध्यात्म. अध्यात्मनित्या विनिवृत्तकाम द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञे गच्छन्ति मूढा पदमव्ययान्तः न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गर्भान् निवर्तन्ते तद्धाम परमं मम. बस. आता तू मागं बसतो. हां तुझं नाव सांग. बासरी सचिन शिर्के. कितवीला आहे तू. तिसरी. बरं तुझं काय काय पाठ आहे. माझं रामरक्षा स्तोत्र, अजून महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि 12व्या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाच्या 35व्या. 12वा अध्यायाच्या 35व्यातलं म्हण बरं. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे आनवर्तानंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदलिया नुटी ताटी ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवना ते तापू पोळी कैसे निओ शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे हेसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लय पाळशी तू आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्य देशी निजे. स्तोत्र कोणतं येतं तुला. स्तोत्र कोणते पाठ आहे. रामरक्षा हां स्तोत्र, रामरक्षा म्हण.
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमदनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः तद्ध्यानं ध्यायेदाजानुबाहु धृतशरधनुष्यं बद्धपद्मसनस्तं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारोडसीता मुखकमलमिलल्लोचनं मीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरु जटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसः महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी पूजन्तं राम रामेति पूजन्तं राम रामेति मधुरम मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलं. तुला कोणी पाठ करायला सांगितलं हे? आईने. आईनं. बरं. तुझं काय पाठ आहे? हा, अजून कोणतं स्तोत्र म्हणते? हा, म्हण महिषासुरमर्दिनी. बरं. आता श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्. ऐगिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्यशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरदर्शिनि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किलबिषमोषिणि घोषरते धनुतं रोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. बस बस. तू कधीपासून पाठ करते? किती वर्षाची होती तेव्हापासून? हे ना, हिच्या आईनंच भरपूर गर्भामध्ये असतानाच चिंतन केलं होतं. त्याचा परिणाम म्हणून ही जेव्हापासून बोलायला लागली तेव्हापासूनच तिचे संस्कृतचे स्पष्ट उच्चार आहेत. याचा अर्थ आहे की आपल्यामध्ये गर्भस्थापनेपासून ज्या वेळेला कोणतीही स्त्री आपल्या हा स्वाध्याय करते, विशेषतः ज्ञानेश्वरी पारायण जप हे आपल्यामध्ये सांगितलेलं आहे, तर त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सत्वगुणाचे परिणाम होतात. पश्चिम जर्मनीमध्ये आता बरंच संशोधन केलं आणि त्यांनी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा जो श्लोक भागवतामध्ये आहे, तर त्या स्त्रियांनी ज्यांनी ह्या मंत्राचा आपल्या गर्भावस्थेच्या कालामध्ये जप केला, तर त्यांची मुलं ही अधिक सात्विक, अधिक बुद्धिमान, निरोगी अशा प्रकारची असल्यामुळं आजही जवळजवळ परवा एक आमचे मित्र आले होते, त्यांनी सांगितलं की जवळजवळ 10% स्त्रिया पार भूमिशयनापासून पथ्य पाळून पश्चिम जर्मनीमध्ये ह्या मंत्राचा जप प्रसूती होईपर्यंत गर्भ राहिल्यापासून करतात आणि त्याचे परिणाम दिसायला लागले. तेव्हा ते पण पश्चिम जर्मनीत आहे. त्यामुळे आम्ही करत नव्हतो, पण आम्हाला पण आता त्याच्याविषयी आपलं भारत हा विश्वगुरू आहे आणि भारताने हे जे सर्व जे सांगितलेलं हे काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असं नसून हे एक विज्ञान आहे. ऋषीमुनींनी हे सांगून ठेवलं, गणितापेक्षा तंतोतंत अशा प्रकारचे हे सिद्धांत आहेत. तर त्याचा परिचय आपण ह्या इयरामध्ये पाहायला मिळतो सर्वांना. हां, तुझं नाव सांग. नक्षत्रा योगेश अग्रे. नक्षत्र नक्षत्रा योगेश अग्रे. आग्रे. हां, तू कितवीला आहे? 5वीला. मराठी मीडियमला का इंग्लिश मीडियमला? इंग्लिश मिडियमला. हां, तुला काय काय येतं? 7वां अध्याय, 9वां अध्याय, 12वां अध्याय, 15वां अध्याय,
पांडुरंगाष्टक, ज्ञानदेव अष्टकचे 6 ओव्या, रामभजन आणि रामरक्षा. रामरक्षा मग. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृततरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रं बहुनाम जन्मनामन्ते. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते. वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभ कामैस्तैस्तैरुतज्ञाना प्रबध्यन्ते न देवता. तं तं नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया यो यो यां यां तनुभक्त श्रद्धयार्चितुमिच्छति. अनन्याश्चिन्तयन्तो माम्. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्वितः. अद्वेष्टा सर्वभूतानां. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कार समदुःखः सुखक्षमी. स्थितप्रज्ञस्य का भाषा. दुसरा अध्याय. मग कोणता आणखी. 7वा अध्याय, हां 15वा अध्याय, 12वा अध्याय, 9वा अध्याय. हां 9वा अध्याय. इदं तु ते गुह्यतम्. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अश्रद्धदाना पुरुषा धर्मस्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते. अष्टक कोणतं येतं तुला म्हण. ज्ञानदेवाष्टक. श्री ज्ञानदेव अष्टक स्तोत्रम. ओम नमो ज्ञानेश्वराय. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलाकाङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. गदाशङ्खचक्राद्बिभर्विताङ्ग चिदानन्दसंलक्ष्यनाट्यस्वरूपं यमादष्टभेदायोगप्रवीणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. हे मुलांचे किती शुद्ध उच्चार आहेत आणि खूप चांगले. स्वामी महाराज सांगायचे की आपल्या मुलांसाठी 7 पिढ्याची इस्टेट जमा करून ठेवण्यापेक्षा त्या आपण जर ह्या मुलांना संस्कारक्षम केलं तर ही मुलंच आपल्या देशाचे पुढचे खऱ्या आपल्या परंपरेचे रक्षक आहेत किंवा आधारस्तंभ आहेत. म्हणून प्रत्येक पालकांनी ह्या आईवडिलांनी त्या मुलांच्या त्यांना कलेक्टर करायचं किंवा इंजिनियर करायचं, डॉक्टर करायचं ह्यापेक्षाही स्वामी महाराज सांगायचे की आपला मुलगा हमाल झाला आणि जर त्याला दिवसाला 100 रुपये मिळाले तर त्या मुलांनी त्याच्यापैकी काही पैसे अगदी आपल्या अल्प स्वल्प असणाऱ्या गरजा त्या सहज पूर्ण करू शकला पाहिजे. त्याला आपल्या जीवनामध्ये मला मोठे कपडे असावेत, 12 चपलाचे जोड असावेत ह्या संकल्पना करण्यापेक्षा मला देवाची प्राप्ती व्हावी, मी एक सुजाण नागरिक व्हावं अशा प्रकारच्या संकल्पना असतील आणि त्याच्या उरलेले 10 रुपये एखाद्या दीनदुबळ्या किंवा शेजार धर्म पाळण्यासाठी अनाथ दुबळ्यांना मदत करण्याची त्याच्या अंतःकरणामध्ये एक सद्बुद्धी प्रेरित व्हावी अशा प्रकारचं वातावरण हे पालकांनी देणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी दिवसभर श्रम करून थकून जाण्याच्या पूर्वी
त्यांनी आपल्या मुलांचं कसं चाललं आहे, त्यांचे संस्कार काय आहेत, हे आईवडिलांनी त्याचं जतन केलं पाहिजे. त्याचे कुसंस्कार जेणेकरून जातील आणि सत्संस्कार त्याच्या ठिकाणी होतील, याच्यासाठी त्यांनी डोळ्यात तेल घालून जपलं तरच या ठिकाणी हा आपला जो भारत देश आहे, भारत शब्दाचा अर्थ आहे म्हणजे ज्ञान, ज्ञानामध्ये रममाण होणारा देश आहे. हा धनकीर्तीमध्ये रममाण होणारा देश नाही. आपलं ऋषीमुनींचं रक्त आहे, तर त्याचं जे काही प्रामाणिक पालन आहे ते पालन करून ही जी पिढी आहे, बाल पिढी ही सुसंस्कृत व्हावी, यासाठी सर्वच लोकांचं किंवा साधू सज्जनांचं म्हणणं आहे की जोपर्यंत ह्या भारत देशातील स्त्री आणि बालक यांच्यात परिवर्तन होणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा तर आता कोणीही असू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आज या ठिकाणी ही जी बालकं आलेली आहेत त्यांचं आत्ताच सांगितल्याप्रमाणे खरं जे शिक्षक ही संज्ञा ज्यांनी जीवनामध्ये सार्थक केली असे आमचे बंधुवर्य निवृत्तीनाथ महाराज ताठेशास्त्री, त्यांच्या पावन कमलातून त्यांना थोडे ग्रंथ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे. हां, भजन म्हण. श्री रामचंद्र कृपालु भजुमन हरन भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं कंदर्प अगणित अमित छविन नील निरद सुंदरं पटपीतमानहु तडित रुचि शुचि नेमिका वसुतावरं भजु दीन बंधु दिनेशदा नवदैत्यवंश निकन्दनं रघुनन्द आनन्द कंद कौशलचन्द दशरथ नन्दनं क्षीरमुकुट कुण्डलतिलक चारु उदारु अंगविभूषणं आजानुभुज शर चापधर संग्रामजित करदूषणम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनं मम हृदय कञ्जनिवास कुरु कामादिखलदल गञ्जनं मन जाहि राच्यो मिलहि सोवर सहज सुंदर सावरो करुणा निधान सुजानशील स्नेह जानत रावरो. आता या ठिकाणी कुमारी बासरी, तिचा शास्त्री महाराजांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. उभी राहा नाही. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. यानंतर आपला दिव्यांशचा थोडा सत्कार होत आहे. यानंतर कुमारी नक्षत्रा, कुमारी नक्षत्रा पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. या मुलांसाठी पठारे सराकडून प्रत्येकी 100 रुपये, रमणलाल सेठ भंडारी अहिल्यानगर यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये, देवगड संस्थान नेवासा यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये, असे प्रत्येकी 400 रुपये यांना देण्यात येत आहेत.
हे घे तुला, दर्शन करा, हे 400 तुझे दर्शन करा, दर्शन करा. आणि हे 800. हे 100 रुपये सरांनी दिले प्रत्येकाला. हा. फराळ. हे पराळ सरांचे प्रत्येकी 100 रुपये.